नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र शासन सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आलं. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सहकार मंत्री, केंद्रीय सहकार राज्यमंत्री, सहकार सचिव, सहकार आयुक्त आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला 8 देशांचे प्रतिनिधी आणि 4 राज्यांचे प्रतिनिधी तसेच एकूण 8 ते 10 हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत काकासाहेब कोयटे, वसंत लोढा यांनी सांगितलं. किसन लोटके, प्रशांत गायकवाड, शिवाजी कपाळे, वासुदेव काळे यावेळी उपस्थित होते. सन 2025 हे वर्ष जगातल्या सगळ्या देशांची संघटना असलेल्या युनोनं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं करावं म्हणून सगळ्या जगाला आवाहन केलेलं आहे. आणि इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स ICA यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने देखील या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. आणि सन 2025 या संपूर्ण वर्षामध्ये महाराष्ट्र शासन सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानं वर्षभर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यातला महत्त्वाचा कार्यक्रम 8 आणि 9 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय सहकार परिषद शिर्डी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. विशेषतः 9 तारखेला 8 देशांचे आणि 4 राज्यांचे प्रतिनिधी या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर 15 ते 20 हजार राज्यातले पतसंस्था चळवळीतले प्रतिनिधी देखील या अधिवेशनाला उपस्थित राहतील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. बाहेरच्या 8 देशातले प्रतिनिधी या परिषदेला येणार आहेत. विशेषतः अमेरिका, थायलंड, इंडोनेशिया, फिलिपिन्स, कोरिया, मंगोलिया, मॉरिशस, नेपाळ, श्रीलंका या देशातले प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्या व्यतिरिक्त गुजरात, कर्नाटक, केरळ आणि गोवा ज्या राज्यांमध्ये पतसंस्थांची चळवळ चांगल्यापैकी आहे त्या राज्यांचे प्रतिनिधी सुद्धा या परिषदेला उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय सहकार परिषद हे भूषणाव आहे. नगर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची परिषद, इतक्या देशाचे प्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत, तर त्यांचं स्वागत करण्याचं काम आपल्याला या परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याला फार मोठा मान मिळालेला आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे या परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत. या परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सहकार दिंडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. 30/1/2025 पासून मुंबईतून एक सहकार दिंडी निघेल. ती वेगवेगळ्या जिल्ह्यातनं ही दिंडी आपल्या प्रवरानगर या ठिकाणी येणार आहे. त्याचबरोबर दुसरी दिंडी ही नागपूरहून निघणारे, ती 29/1/25 पासून नागपूरहून ही दिंडी आपल्या नगर जिल्ह्यातनं जाऊन ही प्रवराच्या या स्थळी त्या ठिकाणी 6 तारखेला पोहोचणार आहे. या दिंडीच्या माध्यमातून ह्या सहकार चळवळीच्या बद्दल जनतेमध्ये एक चांगल्या प्रकारची एक चांगली ही चळवळ आहे. ह्या चळवळीतले जे काही चांगले चांगले उपक्रम आहेत, हे उपक्रम ह्या दिंडीच्या माध्यमातून समाजापुढे येणार आहेत आणि एक विश्वासार्हता ह्या पतसंस्था चळवळीला मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या दिंडीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. नगर जिल्ह्यात ही दिंडी होत असल्यामुळे मी आपल्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांना आवाहन करतो की आपण 9 तारखेला आपल्या जिल्ह्यातल्या जवळपास 700-750 पतसंस्था यांनी सर्व या पतसंस्थेचे संचालक, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या दिंडीमध्ये सहभागी, या परिषदेमध्ये सहभागी व्हायचंय. या ठिकाणी सरकारमधले सर्व अधिकारी, पदाधिकारी, देशाचे सहकार मंत्री अमित शहा येणार आहे आणि आपले जे काही प्रश्न आहेत, आपले जे काही मागण्या आहेत, या मागण्या आपण त्यांच्या पुढे मांडणार आहोत. तेव्हा या मागण्या आपल्या मान्य होण्यासाठी आपल्याला आपली ताकद त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे. आणि म्हणून आपल्या जिल्ह्याचे सुपुत्रच ह्या सगळ्या
सहकार चळवळीचं नेतृत्व करतायत आणि त्यामुळे ह्या नेतृत्वाला एक चांगल्या प्रकारे बळकटी देण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहू. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.